नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। जबाबदाऱ्या सांभाळताना मनाचा तोल ढळू न देणं ही एक कला आहे। आजचा सुविचार आपण बघितला, घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर पाहूया बातम्या। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूज वरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक, व्हॉट्सअपवरही सिटी न्यूजच्या ताज्या घडामोडी बघू शकता। 17व्या लोकसभेसाठी गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेण्यात आले। अमरावती लोकसभा मतदारसंघात हुरूपाने मतदान झालं। श्री राम विद्यालयात नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मतदान केलं। मतदारांचा आपल्यावर आशीर्वाद असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। 17व्या लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला गुरुवारी अमरावती लोकसभा क्षेत्रात सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली। धीम्या गतीने सुरू झालेल्या मतदानात कर्मचारी वर्गाने पहिले हजेरी लावली, जेणेकरून कामावर जाता येईल। एप्रिल उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी सकाळी 7 पासूनच मतदान सुरू केलं। 9 वाजेपर्यंत अमरावती लोकसभा मतदारसंघातील टक्केवारी 6.8 इतकी होती। यामध्ये दर्यापूरची टक्केवारी सर्वाधिक होती। दर्यापूरमध्ये 7.86% इतकं मतदान 2 तासात झालं। बडनेरामध्ये 6.13, अमरावतीमध्ये 7.46, तिवशामध्ये 7.12, दर्यापूरमध्ये 7.86, मेघाटमध्ये 6.60 तर अचलपूरमध्ये 5.93 अशी मतदानाची टक्केवारी 7 ते 9 वाजे दरम्यान पर्यंतची राहिली। मैं तमाम वोट दहंदगान से गुजारिश करता हूं कि आईन ने हमें ये हक दिया है, इसलिए तमाम लोग जिनका वोट है वो अपने वोट का हक दें और अपने देश को मजबूत करने के लिए काम करें। मैं तमाम लोगों से गुजारिश करना चाहता हूं कि वोट देना हमारा हक है और सच्ची गवाही देना ये फर्ज है, इसलिए सब अपनी अपनी सच्ची गवाही दें। मैंने भी दिया, आप भी दो। सकाळच्या मतदानात पुरुषांची संख्या अधिक होती। अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी श्रीराम विद्यालय मतदान केंद्रावर मतदान केलं। मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितलं की मतदार जोशात मतदान करत आहेत, यावेळी परिवर्तन नक्की होणार। अमरावतीच्या जनतेचा आशीर्वाद माझ्यावर आहे असं समाधान नवनीत राणा यांनी व्यक्त केलं। मतदान जब आज करने गए तो जैसे अंदर गए और मशीन को देखा तो मशीन में इस बार जो अलग इलेक्शन कमीशन ने नया ऐड किया दैट इज़ उम्मीदवारों की फ़ोटो। तो इस बार चिन्ह पे ज़्यादा ध्यान ना जाते हुए सीधा पहले चेहरे पे जाता है कि हमारा फेवरेबल जिसको हम वोट कर रहे हैं उसका चेहरा कहाँ है। तो वो अलग एक चीज़ इस बार लगी है कि चेहरा देखकर मतदान इस बार होगा और वो शायद मुझे भी अट्रैक्ट कर गया कि जब मैंने खुद फ़ोटो देखी और उस फोटो के द्वारा वो मतदान किया तो एक डिफरेंट एक्सपीरियंस आज आया है इतने सालों में। आईने में देखने लायक लगा क्या आपको? आईने से भी ज़्यादा देखने में मज़ा आया क्योंकि आईना सिर्फ अपनी चेहरा दिखाता है, ये मशीन में कितने लोगों ने ये चेहरे को मतदान किया है तो आईने में सिर्फ एक चेहरा दिखता है। ये मशीन में शायद कई लोगों ने मेरा चेहरा देखा होगा आज और बहुत सारे लोगों ने मतदान करने के लिए निकले होंगे। उन्होंने मुझे समर्थन दिया, उन्होंने काम नहीं किया, सभी बहुत ताकत से लगे हैं क्योंकि उन्हें यहाँ पर भी बदलाव चाहिए और ऊपर भी बदलाव चाहिए। तो ये सिर्फ नवनीत राणा का इलेक्शन नहीं है, ये उनके भी फ्यूचर का
उनके लिए भी बहुत महत्वपूर्ण है और ये चीज़ उन्हें समझ में आई है। और इस बार हर पार्टी, जितनी भी पार्टियों ने, जितने भी लोगों ने इस बार नवनीत राणा के साथ खड़े हुए हैं, तो सब ईमानदारी से काम कर रहे हैं, किसी पर भी शंका नहीं है। इस बार उन्हें यहाँ पर भी बदल और ऊपर भी बदल चाहिए, तो उसके लिए वो ताकद से काम कर रहे हैं। आमदार रवी राणा यांनी मतदात्यांना अपील केलं, मतदान आपला अधिकार आहे, त्याचा उपयोग करा असं आवाहन त्यांनी केलं। लगा ली कि हम 15 दिन पहले, 2 महीने पहले चुनाव में उतरे, हमको 2014 से हारने के बाद चुनाव की तैयारी शुरू कर दिया। इसलिए ये चुनाव जो है, ये चुनाव जीतना अमरावती जिले के लिए बहुत ज़रूरी था। स्थानीय उम्मीदवार के वजह से नवनीत राणा का एक लगाव था लोगों में, और लोगों से लगातार जो मिला और उनसे जो संपर्क था, और हर काम के लिए वो हमेशा तैयार रहती थी। पूरे गांव-गांव में 2200 गाँव में नवनीत राणा 4-4 बार जा सकते, और यहाँ के उम्मीदवार जो है वो 2200 गाँव में 10 साल में 200 गाँव में भी गए नहीं आज तक। तो ये फर्क हमको जिले में दिखा है, गांव-गांव में, एरिया में, कि जहाँ उम्मीदवार को लोग पहचानते भी नहीं, सिर्फ खासदार है नाम को पहचानते, पर आनंदराव अडसूळ को देखा नहीं है। वो पूरी ताकत से नवनीत राणा ने अपना जनसंपर्क रख के, लोगों से संबंध रख के, लोग काम करके एक अच्छी प्रतिमा बनाई, और उसी प्रतिमा का उत्तर आज मतदान के रूप में उनको मिलने वाला है, और बहुत पड़ोसियों चुन के आई। प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे। 100 मीटरच्या परिसरात वाहनाला अनुमती देण्यात आली नाही। अमरावती लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान होते। आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली होती। प्रत्येक मतदान केंद्रावर मतदाराची रांग दिसून येत होती। बडनेरा मतदारसंघात हिरिरीने मतदान करण्यात आले। वृद्ध, अपंग, प्रौढ व युवा वर्गानेही मतदान केलं। अमरावती लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी घेण्यात आलं। सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली। बडनेरामध्येही मतदारांनी मतदान केंद्रावर रांग लावली। अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये 24 उमेदवार असून एकूण 2000 मतदान केंद्र आहेत। त्यामध्ये 18,30,561 मतदाते आहेत। यापैकी 9,43,444 पुरुष मतदार तर 8,87,080 महिला मतदाता। तृतीय पंथी 37, दिव्यांग 5,189, सैन्य दलातील मतदार 2,530 असे एकूण मतदार असून हे सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। बडनेरामध्ये 84 मतदान केंद्र आहेत। त्या सर्व मतदान केंद्रांवर दुपारपर्यंत शांततेत मतदान करण्यात आलं। ऊन असताना देखील मतदाते मतदान करण्यासाठी घराबाहेर पडताना दिसून आले। भाजप प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी मतदान केलं। दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला। बडनेराचे ठाणेदार कुलकर्णी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। 2019 संदर्भाने पोलीस ठाणे बडनेरा हद्दीत एकूण 84 मतदान केंद्र आहेत। त्या ठिकाणी प्रत्येक बूथवर एक कर्मचारी, तसेच ज्या ठिकाणी 4 पेक्षा जास्त बूथ आहेत त्याच्या बाहेर एक विशेष कर्मचारी, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी 7 बूथ आहेत त्या ठिकाणी 2 कर्मचारी, तसेच त्याचप्रमाणे 3 पेट्रोलिंग मोबाईल 1, 2, 3 आणि SRPचा एक प्लाटून, त्यांना पण 3 वाहन दिले आहेत सेक्शन वाईज। असा चोख बंदोबस्त पोलीस ठाणे हद्दीत लावलेला आहे आणि मतदान शांततेत सुरू आहे। मनपा शाळा क्रमांक 11 व 3 येथे मतदान घेण्यात आलं। बडनेराहून गोपाल हातागडे यांचा हा रिपोर्ट। आज अमरावती लोकसभेच्या दुसरा मतदानाचा टप्पा पार पडत आहे। सकाळपासूनच अमरावती जिल्ह्यामध्ये मतदानाची गर्दी सुरू आहे। अमरावती जिल्ह्यात एकूण 2000 मतदान केंद्र आहे। त्यासोबतच 18,30,661 हे मतदार आहे। त्यामध्ये पुरुष 9,43,484 तर स्त्री 8,87,080, तृतीयपंथी 37 तर दिव्यांग जे आहे 5,189, तर सैन्य दलातील मतदार आहे 2,530। अशा प्रकारे हे जे 18,30,561 जे मतदार आहे, आज हे मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे। सकाळपासूनच प्रत्येक मतदान केंद्रावर रांग दिसून येऊन राहिलेली आहे। प्रत्येक मतदार करण्याचा जो उत्साह आहे तो उत्साह आज आपल्याला दिसून येत आहे। त्यासोबतच काही युवक आपल्यासोबत आहे, आपण त्यांना विचारूया
मतदानाची जनजागृती इतकी मोठी झालेली आहे की आज आपल्यासोबत युवक पुण्यावरून फक्त लोकसभेच्या मतदान करण्याकरता बडनेरामध्ये दाखल झालेले आहेत। सर, आपण पुण्याला किती वर्षापासून कार्यरत आहात? 10 वर्ष झाले, 10+ वर्ष। आणि दरवर्षी येतो आणि दरवर्षी दर मतदानाला इकडे येतो पुण्यात। मतदानाकरता तुम्ही म्हणजे बडनेरात येत असता। म्हणजे एकंदरीत मतदानाची जागृती किती आहे हे आपल्याकडून कळते। त्यासोबतच भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराजजी कुलकर्णी ही सुद्धा आपल्यासोबत आहे। सर, काय वाटतं तुम्हाला आज सकाळपासून मतदान सुरू झालेलं लोकसभेच्या? अतिशय उत्साहाचं वातावरण आहे जनतेमध्ये। खूप छान स्वतःहून लोक बाहेर निघत आहेत। हा देश स्वच्छ झाला पाहिजे, हा देश सुरक्षित झाला पाहिजे। मुस्लिम बहुल भागात गुरुवारी जोमाने मतदान झालं। अपंगांनी व्हीलचेअरवर येऊन मतदान केलं। वृद्ध प्रौढ युवकांनी आपल्या मतदानाचा हक्क वाजवला। मतदानाबद्दल उत्साह दिसून आला। अमरावती लोकसभा मतदारसंघातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी घेण्यात आलं। मुस्लिम बहुल क्षेत्रात मतदानाबद्दल उत्साह दिसून आला। बडनेरामध्ये मुस्लिम मतदारांनी उत्साहाने मतदान केलं। अमरावतीच्या मुस्लिम बहुल भागात मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या। जमील कॉलनीसह विविध परिसरातील महिला पुरुष मतदानासाठी आले। उन्हाची वेळ असूनही मतदार घराबाहेर पडताना दिसले। असोसिएशन उर्दू बॉईज प्रायमरी स्कूल येथे मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली। मेरी गुजारिश है अमरावती वासियों से कि सब अपने मतदान का प्रयोग करें और मतदान जरूर करें। मैं अब्दुल वसीम कारपोरेटर, मैं वोट डालने आया हूँ यहाँ। मैंने अपना फ़र्ज़ अदा करा और आवाम से ये गुजारिश है कि ये भी अपना फ़र्ज़ अदा करे और अच्छे को और सच्चे को वोट मारे और इसको ज़्यादा से ज़्यादा वोट से चुना के लाए। मैं डॉक्टर बशीर खान पटेल, राष्ट्रीय सचिव राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्यक, सभी लोगों से आह्वान करता हूँ कि मतदान जो है ये आपका अधिकार है, इसका जरूर उपयोग करें। मतदान जो है ये आपका अस्तित्व दर्शाता है। आप है या नहीं है ये मालूम करने के लिए आपको वोटिंग परसेंटेज बढ़ाना जरूरी है। मतदान करें आपके अपने पसंदीदा उम्मीदवार को और अच्छे और सच्चे भारत का निर्माण करें। अमरावती जिले के सभी शहरवासियों से मेरी नर्म निवेदन है और खास तौर से अल्पसंख्यक हमारे मुस्लिम भाइयों से, क्योंकि मैं माइनॉरिटी से बिलोंग करता हूं, मैं नदीम मुल्ला, आप तमाम से गुजारिश करता हूं कि आप लोग अपने हक का पूरा इस्तेमाल करें। आपका ये मौलिक अधिकार है और हम इस देश के वासी हैं और हमारा ये हक है। हमने सारे काम हमारे छोड़कर और जो है प्राथमिकता जो है तो आज के इस दिन को लेके हमको संविधान के लिए, अपने हक के लिए अपने वोट करें। मैंने भी वोट किया, आप भी वोट कीजिए। मनपा उर्दू उच्च प्राथमिक डिजिटल शाळा ही मतदान केंद्र होती। या केंद्रावर मतदात्यांनी मतदानाकरता रांगा लावल्या। या केंद्रांवर युवा पिढीसह प्रौढ वृद्ध व्यक्तींनी आपला मतदानाचा हक्क बजावला। अपंग व्यक्तीही आपल्या व्हीलचेअरवर मतदानासाठी आले। सर्वांनी मतदान करावं, आपला अधिकार वापरावा असं आवाहन मतदात्यांनी केलं। अमरावती के जमील कॉलोनी विभाग के बूथ पर हम लोग हैं अभी। यहाँ पर बहुत शांतिपूर्ण तरीके से थोड़ी छोटी मोटी प्रॉब्लम्स है, लेकिन वो प्रॉब्लम्स सब लोग अधिकारी वर्ग मिलकर के, हम लोग मिलकर के सब वो प्रॉब्लम सॉल्व हो रही है और बहुत अच्छा रिस्पांस लोगों का है। लोग यहाँ पर दे रहे हो। सभी से हमारी अपील है कि सब लोग अपना सारा काम छोड़ करके पहले वोटिंग करें और बाद में आपके पास पूरा दिन है, पहले वोटिंग की जाए और ज्यादा से ज्यादा वोटिंग और अपने अधिकारों का इस्तेमाल करके अपने देश के लिए, अपने लिए और अपने देश के लिए पहला प्रेफरेंस वोटिंग को दें। जमील कॉलोनी क्षेत्र में जमील कॉलोनी स्कूल नंबर 8 का मतदान केंद्र है। यहाँ पर आज सुबह से ही मुस्लिम लोगों में उत्साह के साथ में मतदान करने का जो संकल्प लिया है उसे बहुत अच्छे तरीके से ये हो रहा है। परसेंटेज भी अच्छा होगा और लोगों में इस बार जो है उत्साह नजर आ रहा है इलेक्शन के ताल्लुक से। और सुबह से ही लोग जो है अपने घरों से निकलकर लाइनों में खड़े रहकर और इस कड़ी धूप में जो है मतदान केंद्र के ऊपर में लंबी लाइनें लगाकर, कतार लगाकर खड़े हैं। तिवसा मतदारसंघात मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं। वृद्ध, अपंग, आजारी मतदारांनी आपला हक्क बाजवला। आमदार यशोमती ठाकूर यांनीही मतदान केलं। अमरावती लोकसभा मतदारसंघात अमरावती, बडनेरा, तिवसा, अचलपूर, दर्यापूर, मेळघाट,
या 6 विधानसभा मतदारसंघात मतदान होत आहे। दिवसात यशोमती ठाकूर यांनी मतदान केलं। बॅलेट पेपरनं केलेलं मतदान सुरक्षित होतं असं मत आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं। अधिकार आहे आणि मतदानाने आपण आपल्या देशाची दिशा ठरवत असतो, मतदारसंघाची दिशा ठरवत असतो। त्या अनुषंगानं आज या ठिकाणी नेहमीच करतो, तसं आजही केलं। यावेळी नेमकं एक व्हीव्हीपॅट आलेला आहे, त्याच्यावरती उमेदवाराचा फोटो सुद्धा आलेला आहे। ही चांगली गोष्ट आहे। या ठिकाणी आता मी मतदान केलं तर मी मतदान कोणाला केलं हे व्हीव्हीपॅटवर दिसतंय की माझं मतदान कोणाला पडलं, तर छानच आहे। डेव्हलपमेंट झालेली चांगलीच आहे, पण माझ्या दृष्टिकोनातून पहिलं जे आपण मतदान करत होतो म्हणजे चिठ्ठ्या ज्या टाकत होतो, मॅन्युअल वोटिंग जे होत होतं तेच जास्त सुरक्षित आहे असं मला वाटतं। ते आघाडीच्या उमेदवारासाठी तुम्ही चांगला प्रचार केलेला आहे, काय आत्मविश्वास वाटतो उमेदवाराबद्दल? आता निवडणूक आहे, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कसं मतदान होतं, काय होतं, चांगलं आहे वातावरण। राहुलजींनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि अख्ख्या देशामध्ये वातावरण तुम्हाला चांगलं दिसतं। एक काय संदेश द्याल तरुणांना? मतदानासाठी अनेक तरुण येत नसतात। मतदान हे प्रत्येकानं खूप सिरियसली घेतलं पाहिजे। या ठिकाणी मतदान करणं म्हणजे जसं मी मगा म्हटलं देशाची दिशा ठरवणं आहे। आपण जर मतदानामध्ये चुकलो किंवा आपण अवैचारिकरित्या जर मतदान केलं तर त्याचे भोग आपल्याला भोगायला लागतात। खऱ्या अर्थानं आपण आपला जो प्रतिनिधी पाठवत असतो तो प्रतिनिधी कायदा बनवतो किंवा कायदा सुधारतो, आपल्या भागामध्ये विकास करतो, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी युवकांनी आवर्जून मोठ्या संख्येनं बाहेर निघून मतदान करणं अतिशय गरजेचं आहे। परतवाडा अचलपूर येथील मतदान केंद्राचा खासदार आनंदराव अडसूळ यांनी दौरा केला। अचलपूर मतदारसंघात 117 मतदान केंद्र आहेत। मतदारांची गर्दी असल्याने येथे 2 मशीन लावण्याच्या सूचना दिल्या। मोदींची लाट गेलेली नाही तर ती आणखीन उसळणार आहे असा विश्वास अडसूळांनी व्यक्त केला। लोकसभा निवडणुकीचे उमेदवार अरुण वानखेडे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। अचलपूर मतदारसंघात मतदान केल्यानंतर त्यांनी सिटी न्यूजला प्रतिक्रिया दिल्या। परतवाड्यामध्ये मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं। अपंग, वृद्ध, प्रौढ व्यक्तींनी मतदान करून आपला हक्क बजावला। नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। प्रत्येकाने आपला हक्क बजावावा असं आवाहनही त्यांनी केलं। अधिकार है और हम सब लोगों ने भी यहाँ पे मतदान किया है और अच्छे चुनाव के लिए, अच्छे इसके लिए हमको अच्छा उम्मीदवार चुनना चाहिए और आपसे भी विनती है कि आप मतदान कीजिए। युवा मतदाता हमारे साथ है जिन्होंने मतदान केंद्रों पर अपने राष्ट्रीय अधिकार को यहाँ पर निभाया है, उनसे जानेंगे क्या प्रतिक्रिया। बस मेरा सभी लोगों से यही बोलना है कि ज़्यादा से ज़्यादा मात्रा में आके मतदान करिए और कैसा है अपने को देश को बचाना है और देश को आगे ले जाना है, इसके लिए मतदान सबसे ज़्यादा ज़रूरी है। आप मतदान केंद्र पे गए अंदर तो आपके साथ में मोबाइल लेके आपको जाने दी? हाँ बिल्कुल, मोबाइल तो साथ में था मेरे। मोबाइल का कोई प्रॉब्लम नहीं, किसी ने कुछ नहीं किया। आप मतदान केंद्र में जब अंदर गए तो आपको मोबाइल ले जाने दी? हाँ हाँ बिल्कुल लेके जाते। क्या आपकी प्रतिक्रिया मतदान करने पर? हम ये कहना चाहते हैं कि सबने मतदान करना चाहिए। मध्ये मतदान प्रक्रिया सुरू आहे आणि आजचा जो युवा मतदार आहे तो सुद्धा जागृत झालेला आहे। आपल्यासोबत एक पहिल्यांदा मतदान करणारी मुलगी आहे, तिच्याकडून जाणून घेऊया मतदानाचा अधिकार, हा राष्ट्रीय अधिकार बजावण्यासाठी तिची काय प्रतिक्रिया। हॅलो, मतदान हा राष्ट्रीय अधिकार आहे आणि तो सर्वांनी निभावलेलाच पाहिजे। आणि तुला असं काय वाटतं की बाबा देशासाठी, परिवर्तनासाठी म्हणजे जिल्ह्याच्या विकासासाठी काय काय व्हायला पाहिजे? काय विद्यार्थ्यांसाठी पहिले रोजगाराचे हे व्हायला पाहिजे आणि उद्योगधंद्यांसाठी। तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आज डिग्री घेता, डिग्री घेऊन तुम्हाला बाहेर जावं लागतं नोकऱ्या करायला, अमरावती जिल्ह्यात काय अपेक्षा आहे तुम्हाला की आम्हाला इथं काम करून इथंच आम्हाला हाताला जर काम मिळालं तर काय? अमरावती जिल्ह्यात तर काहीच रोजगाराची हे नाही आहे। शिक्षणाचं फक्त लोक डिग्र्या घेते पण अमरावतीमध्ये काहीच नहीं। खासकर सुबोध हाई स्कूल ये उच्च शिक्षित एक एरिया आता है और यहाँ पर खासकर महिलाओं का मतदान के लिए बहुत अच्छा प्रतिशत यहाँ पर देखा गया है। हमारे साथ यहाँ पर एक महिला है जो खुद यहाँ पर
भारतीय जनता पार्टी की उम्मीदवार रही है, उनसे हम जानेंगे किस प्रकार यहाँ पर मतदान हुआ। मैं तो अभी प्रॉपर अमरावती में रही हूँ, लेकिन वोटिंग के लिए ज़रूरी आना इसलिए समझती हूँ कि आगे का पंतप्रधान जो है वो हमारे बच्चों को उज्जवल भविष्य दे सके। क्या लगता है आपको इस बार जो सिचुएशन दिख रही है, क्या लगता है? सबका साथ सबका विकास। मतदान केंद्रावर खासदार आनंदराव अडसूळ यांनी भेट दिली। अचलपूर मतदारसंघातील मतदान केंद्रांचा दौरा खासदार अडसूळांनी केला। प्रत्येक केंद्राला भेट देऊन तेथे त्यांनी चौकशी केली। जगदंबा महाविद्यालयातील या मतदान केंद्रावर जवळपास 1,500 मतदाते रांगा लावून होते, तेव्हा येथे 2 मशीन ठेवा, 2 मशीन का ठेवल्या नाही अशी पृच्छाही त्यांनी केली। पाण्याची व्यवस्था कोणत्याही मतदान केंद्रावर नव्हती। सिटी न्यूज प्रतिनिधींनी खासदार अडसूळांशी संवाद साधला असता मोदींची लाट उसळलेली नाही, ती लाट आणखी उसळेल अशी प्रतिक्रिया अडसूळांनी दिली आहे। त्यामध्ये मतदान प्रक्रिया सकाळपासून सुरू आहे आणि मतदान केंद्रावर अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ हे स्वतः मतदान केंद्रावर जाऊन याची चौकशी करत आहे, कशा प्रकारे पारदर्शी मतदान प्रक्रिया चालू आहे, एकूणच यावेळीचे मतदान कसं राहील आपण विचारूया। आज या ठिकाणी आपण जी लाईन बघतोय त्या लाईनवरच लक्षामध्ये येतं की मतदान मोठ्या प्रमाणावर होईल। कदाचित पहिल्या टप्प्यामध्ये जे पर्सेंटेज झालं आहे ते सुद्धा क्रॉस होईल, म्हणजे 65च्या पर्यंत जायला हरकत नाही। दुसरं त्याच्यावर आणखी काय बोलणं योग्य नाही ठरणार, परंतु साहेब ज्या प्रकारे वर्धा आणि नागपूरमध्ये मतदानाचं पर्सेंटेज कम झालं याचं असं काही आपण सर्व मतदान केंद्रात फिरतं काय आपल्याला आढळलं? नाही, तर मला आढळलं की इथं मोठ्या प्रमाणात आज ऊन असताना सुद्धा लाईन लागत आहे, त्याच्यावरच लक्षात येतं की या वेळेला मतदान पुन्हा हेच खऱ्या अर्थाने लोकांच्या भावना आणि निवडणुकीविषयीची ऊन आपल्याला मतदान करायचं आहे, केलं पाहिजे। या भावनेने लाईनमध्ये उभे राहतात, उन्हामध्ये येत आहे, त्यामुळे इथं 65च्या खाली येणं शक्य नाही असं मला वाटतं। ज्या प्रकारे आज देशामध्ये मोदीची जी लाट आहे, लोक म्हणतात की मोदीची लाट कमी झाली, पण स्वयंस्फूर्त हा मतदाता आज मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचला, असं काहीतरी परिवर्तन दिसलं। परिवर्तन आहेच, कारण त्यांना जो हवा आहे तो उमेदवार त्यांना दुसरीकडे नाही आहे, मोदीकडे आहे आणि त्यामुळे लाट वगैरे काही कमी नाही, लाट आणखी उसळलेली आहे। अचलपूरच्या नगराध्यक्ष सुनीता फिसके यांनी 50,000 मतांनी अडसूळांना लीड मिळेल असं मत जाहीर केलं आहे। साहेब आहेत त्यांच्याकडे आपण या महायुतीनं सोपवलेली आहे आणि एकदम चांगलं नेतृत्व जिल्ह्यासाठी आहे। त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून जिल्ह्यात कोणा म्हणजे सांगता येत नाही कोणी। एकूणच मागच्या वेळेला सुद्धा अचलपूरमधून लीड मिळाली होती, यावेळेस किती लीड राहील आपल्याला वाटतं? 50 लाखाच्या आसपास नक्कीच लीड असणार। कुठल्याही मतदान केंद्रावर पाण्याची व्यवस्था नव्हती। भर उन्हाळ्यात मतदाते रांगा लावून उभे होते, परंतु कुणाकडूनही पाण्याची व्यवस्था नव्हती, त्यामुळे मतदात्यांमध्ये नाराजी होती। मतदान केंद्रावर सर्रास मोबाईल वापरले जात होते। मोबाईल बंदी असताना मतदाते केंद्रात मोबाईल घेऊन जात होते, तेव्हा केंद्र प्रमुखांना याबद्दल विचारलं असता आदेशांची पायमल्ली होत असल्याचं म्हटलं असता मोबाईल घेऊन जाऊ देत आहे, परंतु ऑपरेट करू देत नाही असा प्रतिबंध लावल्याचं केंद्र प्रमुखांनी सांगितलं। सोबत अचलपूर या क्षेत्रामध्ये जे अजय दामणे म्हणून आहेत, जे स्कॉट सर्व त्यांचं आहे आणि ते सर्व मतदारांची मतदान केंद्राची तपासणी सुद्धा करत आहे। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की मोबाईल अंदर मतदार घेऊन जाऊ शकतो की नाही, काय निवडणूक आयोगाचा काय नियम आहे? नमस्कार, मी अजय दामणे, स्कॉट कोऑर्डिनेटर। निर्वाचन आयोगाच्या हिशोबाने मोबाईल आतमध्ये नेण्यास तशी परवानगी आहे, परंतु मोबाईल हा एक गरजेचं साधन असल्यामुळे प्रत्येक नागरिक हा त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी मोबाईल असतो, पण आतमध्ये त्याचे उपयोग होत नाही, कारण इथे जे असणारे प्रिसाइडिंग ऑफिसर्स आहेत किंवा अनुचित घटना होऊ नये त्यासाठी कोणीही मोबाईल काढण्यास जे आमचे अधिकारी सक्त निर्देश देतात। केंद्रावर इथे आपण नगर परिषद प्रायमरी शाळेमध्ये आहे, आपण केंद्र प्रमुख इथे आपलं नाव?
मोहम्मद हरी. किती इथं सर 26 सध्या माझं 1 वाजेपर्यंत 26.76 वोट झाले. मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास अंदर मनाई आहे. हे नियमाचं कुठेतरी पायमल्ली होतं असं वाटतं? नाही सर, असं माझ्याबद्दल सध्या झालेलं नाही आहे. जर आढळलं इथे आम्ही त्याला बाहेरच म्हणजे त्याला रिटर्न केल्यानंतर त्याला मला पाठवतो. प्रत्येकच केंद्रावर स्वयंस्फूर्तपणे सकाळपासून मतदान होताना दिसलं. 7 वाजलेच्या आधीपासूनच नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्या. 11 ते 12 वाजेपर्यंत मतदानाला चांगलाच वेग आला होता. मात्र दुपारी उन्हामुळे मतदानाची प्रक्रिया थंडावली. ग्रामीण भागात सकाळी उत्स्फूर्तपणे मतदान झालं. धामणगाव, एकलासपूर आदी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यात आलं. युवा पिढीमध्ये देखील जागरूकता दिसून आली. 109 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर मात्र मशीनमध्ये बिघाड झाला. तेव्हा 1 तासपर्यंत मतदारांना ताटकळावं लागलं. बोध हायस्कूलच्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया कशी सुरू आहे? व्यवस्थित सुरू आहे. एकूण किती मतदान झालं आतापर्यंत? 35.74 मतदान झाले. सकाळपासून म्हणजे वोटर जे आहे ते सकाळीपासून दिसली की आता गर्दी? सकाळपासून म्हणजे 6:45 पासूनच आलेले होते. किती टक्के मतदान झालं आतापर्यंत? सध्या 35.74. अचलपूरचे API आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया एकूणच या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया कशी झाली. सुबोध हायस्कूल इथे जे मतदान केंद्र सुरू आहे याच्यामध्ये सकाळपासूनच मतदारांची गर्दी झालेली आहे आणि इथे बऱ्यापैकी मतदान झालेलं आहे. विशेष करून महिला वर्ग जो आहे, महिला वर्ग हा सकाळीच घराच्या बाहेर निघाला आणि मोठ्या उत्साहाने त्यांनी इथे मतदान केलं आहे. माझी सर्व मतदारांना, सगळ्या महिला वर्गांना विनंती आहे किंवा आव्हान आहे की त्यांनी आपला हा जो राष्ट्रीय अधिकार आहे मतदानाचा, तो घराच्या बाहेर पडून लवकरात लवकर आपला अधिकार बजवावा आणि राष्ट्रीय कार्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा. तालुक्यात अचलपूर शहरामध्ये मतदान केंद्राची प्रक्रिया कशी काय? अचलपूर शहरामध्ये शांततेमध्ये मतदान सुरू आहे आणि वोटरचा चांगला प्रतिसाद आहे. मोठ्या प्रमाणात मतदान सुरू आहे. त्यानंतर सगळ्या बूथवर बंदोबस्त लावलेला आहे आणि मतदान शांततेत सुरू आहे. एकूणच आतापर्यंत काही अशी अप्रिय घटना कुठे घडली नाही? अप्रिय घटना कुठेच घडली नाही. अचलपूर मतदान शांततेत आहे. अजून आपला एक मतदारांना काय संदेश आहे मतदान करणे? ज्या मतदार लोकांनी अजून मत केलेलं नाही त्यांनी घरातून बाहेर येऊन मतदान करावे. अचलपुर तहसील के सुबोध हाई स्कूल के मतदान केंद्र पर, इस मतदान केंद्र पर सुबह 6 बजे से मतदाता यहाँ पर मतदान देने के लिए पहुँचे थे. 7 बजते जिस प्रकार मतदान यहाँ पर शुरू हुआ, दोपहर में 2 बजे के पहले यहाँ पर 35% मतदान होने की बात केंद्र प्रमुख द्वारा बताई गई है. यहाँ के सब उच्च शिक्षित और सब शिक्षित यह एरिया आता है जहाँ के मतदाता जागरूक है, जो सुबह से ही मतदान केंद्रों पर मतदान देने के लिए स्वयंस्फूर्त तरीके से दिखाई दिए. कुल मिलाकर मतदान की यह प्रक्रिया यहाँ पर सुचारू ढंग से शुरू होने की बात केंद्र प्रमुख द्वारा कही गई है. कैमरामैन राहुल बुंदेले के साथ नितेश किलेदार, सिटी न्यूज़, अचलपूर. अचलपूर मतदारसंघात 117 मतदान केंद्र आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप अप्पार व झोनल अधिकारी प्रदीप जगताप यांच्या मार्गदर्शनात येथे निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली आहे. परतवाड्याहून नितेश किल्लेदार यांचा हा रिपोर्ट. परतवाडा येथे मतदान केंद्रावर विद्यार्थ्यांची ड्युटी लावण्याचा प्रकार आढळून आला. कर्मचारी तैनात असतानाही विद्यार्थ्यांना का कामाला लावलं असा प्रश्न विचारला जातोय. परतवाड्याच्या एका मतदान केंद्रावर अजब प्रकार दिसून आला. येथे विद्यार्थ्यांना कामाला लावलेलं दिसलं. निवडणुकीच्या कामासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे. इथे विद्यार्थी बाहेर बसले होते व ते मतदारांना त्यांचा क्रमांक सांगत होते. परतवाड्यातील मतदान केंद्र फातिमा स्कूल येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. तेथील विद्यार्थ्यांना सिटी न्यूज प्रतिनिधींनी विचारलं असता त्यांनी आम्हाला शाळेच्या वतीनं बसवण्यात आला आहे असं सांगितलं आहे. परतवाडा येथून नितेश किल्लेदार यांचा हा रिपोर्ट. तुम्हाला इथं मतदान केंद्रावर तुम्ही जे इथं काम करत आहे, तुम्हाला कोणी सूचना दिली आहे इथे? टीचर्स वगैरे हेल्प करायसाठी, त्यांना इलेक्शनमध्ये हे करायसाठी.
आपण सकाळपासून किती वाजता म्हणजे काय काम सोपवलेलं आहे आपल्याला? आम्हाला स्वयंसेवक कसं जसं काही म्हणजे अपंगांना वगैरे मदत नाही येत आणि कोणाला कळत नाही आहे त्यांना. म्हणजे तुम्हाला शाळेने नियुक्त केलेलं आहे, म्हणजे तुमच्या शिक्षकांनी नियुक्त केलं आहे ना? प्रहार पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या पत्नी नयनाताई कडू यांनी आज आपल्या राहत्या गावी बेलोरा या ठिकाणी येऊन दुपारी सुमारे 12 वाजता मतदान केले। यावेळी त्यांनी सिटी न्यूजशी बोलताना त्यांनी युवकांना मतदान करण्याचे आवाहन केले, तर त्यांनी आवडता संत तुकडोजी महाराजांचा विचार सुद्धा व्यक्त केले। प्रहार पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या पत्नी नयना कडू यांच्यासह राहत्या गावी बेलोरा येथे मतदान केलं। बेलोरा येथील केंद्रावर दुपारी 12 वाजता येऊन त्यांनी मतदान केलं। यावेळी सिटी न्यूजशी बोलताना त्यांनी युवकांना मतदान करण्याचं आवाहन केलं, तर आवडते संत तुकडोजी महाराजांचे विचार सुद्धा त्यांनी व्यक्त केले। तर मी तर म्हणतो का त्याची पारदर्शकता आहे, ज्यानं मतदान केलं त्याचं मतदान कुणाला गेलं हे किमान इथं दिसतंय आणि त्याचा आनंद आहे। आपण मतदान संदर्भात नवीन जे मतदार आहेत त्यांना काय आवाहन करणार, म्हणजे एकंदरीत पाहता युवक वर्ग मतदानाकडे पाठ फिरवतो, आपण त्यांना काय आवाहन करणार? पाठ फिरवणं तर भाग अलगचा आहे, पण माझं असं मत आहे का मतदान होताना निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जात धर्म पंथ आणि पैसा याचा जो वाढता प्रवाह आहे तो कमी होऊन मी नेहमी म्हणत असतो की राजनीति जाती और धर्म की नहीं होना चाहिए, सवालों की होना चाहिए। मुद्द्यावरची जेव्हा जिथपर्यंत राजकारण होत नाही, मुद्द्यावर जिथपर्यंत राजकारण निवडणुका होत नाही तोपर्यंत हे प्रश्न मिटणार नाही। म्हणून आता सध्या भरकट गेलेला आमचा युवक वर्ग असेल किंवा इतर सगळ्या समाजातील सगळे घटक असणार ते आपण पाहतो का 7 लाख टन दारू जप्त झाली या 15 दिवसात। ते कायचं होतं काय का राजकारण निवडणुकीमध्ये जर अशा पद्धतीनं राजकीय नेते समोर जात असेल आणि अशा दिशाभूल होत असेल तर एक मोठी धोक्याची घंटा आहे, कारण लोकशाही हे मतदानातून खऱ्या अर्थानं मजबूत झाली। लोकशाहीमध्ये मतदान हे एक कलदार नाणं आहे आणि ते कलदार नाणं कसं वापरायचं, कोणासाठी वापरायचं याचं खरं चिंतन मंथन होणं गरजेचं आहे। जसं तुकडोजी महाराजांनी सांगितलं होतं का मतदान दूध आरी तलवार आहे, ते जर चांगल्या मनानं चांगल्या विचारानं मुद्द्यानं जर तुम्ही मतदान केलं तर चांगलं सरकार भेटं आणि ते वाईट विचारानं अर्थातच धर्म जात पैशाच्या बलावर जर तुम्ही मतदान कराल तर ते दुसरी धार आहे ते तुमच्या गळ्याची घोट घेतल्याशिवाय राहणार नाही। हा अशा विचारानं मतदान जिथपर्यंत देशात होत नाही तोपर्यंत मला वाटत नाही आजचे दिन येणार म्हणून। मतदारांनी व युवकांनी मोठ्या संख्येनं कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करण्याचं आमदार बच्चू कडू यांनी आवाहन केलं। चांदूर बाजारहून बादल डकरे यांचा हा रिपोर्ट। चांदूर बाजार तालुक्यात असलेल्या 2019च्या लोकसभा निवडणूकमध्ये आदिवासी समाजाकडून नोटाचे बटन दाबून एक प्रकारचा बहिष्कार टाकल्याचे आदिवासी समाजाच्या युवकांनी सांगितले आहे। चांदूर बाजार तालुक्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आदिवासी समाजानंही नोटाचं बटन दाबून एक प्रकारचा बहिष्कारच टाकला आहे। आदिवासी समाजाच्या युवकांनी सांगितलं आहे की आम्ही नोटा दाबून मतदान केलं आहे। आदिवासी बांधवांच्या अस्तित्वासाठी त्यांनी नोटावर मतदान केलं आहे। आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्यायामुळे समाजाकडे होत असलेल्या दुर्लक्षितपणामुळे हे पाऊल उचलल्याचं त्यांनी म्हटलं आहे। त्यांच्या या निर्णयामुळे मतदानाचा टक्का जरी वाढत असला तरी याचा परिणाम निकालावर होणार असल्याचे संकेत आहेत। आदिवासींसाठी हजारो योजना असल्या, करोडोंचा निधी प्रस्तावित असला तरी आदिवासी या साऱ्यांपासून प्रत्यक्षात वंचित आहेत। सत्ता कोणाचीही असो, आदिवासी मात्र विकासापासून कोसो दूर आहेत। तेव्हा नोटाचं बटन दाबून आदिवासींनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तुम्ही वापर केला एक प्रकारचा मतदानावर बहिष्कार टाकला जातो, तुम्हाला असं वाटतं का या पर्यायामुळे तुमच्या या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतील? आम्हाला तर कुठलं कुठं पाऊल उचलावंच लागेल, कारण की कसं आहे की आमचं फक्त वोटिंगचं मर्यादित घेतात, फक्त उपयोग घेतात आणि त्यामुळे आम्हाला आम्ही या नोटा दाबून आम्ही ह्या दर्शवून देतो की आम्ही आदिवासी कमी नाही आहे, आमची संख्या आम्ही यांना दर्शवायची आहे, म्हणून आम्ही आज नोटाचा उपयोग केलेला आहे।
आदिवासी समाज म्हणजे संपूर्ण अमरावती लोकसभा बहिष्कार आहे? हा, पूर्ण अमरावती लोकसभाच्या जेवढेही तालुके आहे त्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आमची संघटना उपशाखा आहे. सगळे शाखा या नोटाचा उपयोग करत आहे. आम्ही जवळपास नेटच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही सतत कार्यामध्ये करत आहोत की या नोटाचा उपयोग करा. याच प्रकारे आम्ही नोटाचा उपयोग केला आहे. मागण्या असो किंवा दुर्लक्षितपणा असो, या सर्व कारणामुळे जे लोकसभा 2019 निवडणूक होत आहे यामध्ये आदिवासी समाज बांधवाकडून नोटा दाबून एक प्रकारचा बहिष्कार टाकल्याचे समजत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शशिकांत निचत सोबत बादल डकरे, सिटी न्यूज, चांदूरबाजार. अंजनगाव येथे उत्स्फूर्तपणे मतदान झालं. अपंग, वृद्ध, प्रौढ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. चोख बंदोबस्त यावेळी करण्यात आला. अंजनगाव येथे मतदारांनी उत्स्फूर्तपणे हुरूपाने मतदान केलं. वृद्ध, अपंग, प्रौढांसह सर्वांनीच आपला कौल दिला. सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली. मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या. महिला, पुरुष, युवा पिढीने मतदान करून आपला हक्क बजावला. अंजनगावहून जावेद शाह यांचा हा रिपोर्ट. चपराशीपुरा मनपा शाळा 13 मध्ये असलेल्या मतदान केंद्रावर उमेदवारा नावाची चिन्हाची यादी लावण्यात आली, ज्यावर ज्ञानेश्वर मानकर आणि नवनीत राणा यांच्या नावासमोर कॅन्सल्ड नावाचा शिक्का आडल्याने नगरसेवक बबलू शेखावत, सुनील राणा, नगरसेवक सपना ठाकूर यांनी यावर ऑब्जेक्शन घेऊन ते पोस्टर काढण्याची मागणी केली. अमरावतीच्या चपराशीपुरा येथील मनपा शाळा क्रमांक 13 मध्ये असलेल्या मतदान केंद्रावर उमेदवारांच्या नावाच्या चिन्हाची यादी लावण्यात आली होती, ज्यावर ज्ञानेश्वर मानकर आणि नवनीत राणा यांच्या नावासमोर कॅन्सल्ड नावाचा शिक्का आढळला. यावर नगरसेवक बबलू शेखावत, सुनील राणा, नगरसेविका सपना ठाकूर यांनी आक्षेप घेतला. ते पोस्टर काढण्याची मागणी केली. शेवटी ते पोस्टर काढण्यात आलं. यामध्ये प्रशासनाचा कट दिसतो. सत्ताधाऱ्यांसोबत प्रशासनही आहे अशी टीका ही करण्यात आली. यावर जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारणार अशी प्रतिक्रिया शेखावत यांनी दिली आहे. मतदान यादीवर मतदान सेंटरच्या बाहेर पानाच्या याच्यावर जे कॅन्सल लिहिलं आहे हे प्रशासनाचं कट दिसते आहे. जाणून बुजून इथं प्रत्येक ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. आम्ही आत्ता प्रशासनाला सांगितलं की ते काढाले. याच्यात स्पेशल प्रशासन कुठंतरी सत्ताधारी सोबत जुळलेलं हे असे चित्र दिसत आहे. हे लोकशाहीचा खून आहे आणि याच्यावर आम्ही कलेक्टर साहेबांना जाब विचारणार आहे. हो, इतर ठिकाणी पाहून पाहणी करणार का ते बद्दल? इथं प्रत्येक ठिकाणी आम्ही जेवढे आमचे बूथ आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना फोन केला आहे. जिथं असेल त्यांना सांगितलं की निवडणूक अधिकारी जो कोणी असेल त्याच्यासोबत बोलून ते काढण्यात यावे. तर अशा काही तांत्रिक आणि काही अडचणी सोडल्यास तर अमरावती शहरामध्ये अतिशय शांतपणे मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाच्या वतीने आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त प्रत्येक मतदान केंद्रावर लावण्यात आलेला आहे. अद्यापर्यंत आता उन्हाचा पारा हळूहळू वाढत आहे. दुपारी 1 वाजल्यानंतर प्रमाण घसरतोय काय की वाढतोय याकडे आपल्याला पाहायला लागेल. कॅमेरामन वैभव सोबत मी अजय शृंगारे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील कळाशी येथील बघाडी बेरेज लघु प्रकल्प मध्ये शेतकऱ्यांच्या गेलेल्या जमिनीला शासनाने योग्य मोबदला न मिळाल्याने व कित्येक वर्षापासून विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण विदर्भात बहिष्कार टाकण्यात आला. अमरावती लोकसभा मतदारसंघातील दर्यापूर तालुक्यातील कळाशी येथील बाघाडी बॅरेज लघु प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. या प्रकल्पग्रस्तांना शासनाने योग्य मोबदला दिला नाही. कित्येक वर्षापासून विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती समिती यासाठी झगडत आहे. त्यांना न्याय न मिळाल्याने गुरुवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीवर या शेतकऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे. मतदानाचा लोकशाहीतील उत्सव साजरा होतोय असं म्हटलं जातं, परंतु ज्यांना वर्षानुवर्षे न्यायच मिळाला नाही त्यांनी हा उत्सव साजरा करावा तरी कसा? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी निवडणूक संदर्भातील त्या काळी मांडलेले विचार किती समर्पक आहेत याची प्रचिती येते. राष्ट्रसंतांनी मतदाराला प्रश्न विचारलाय, सांगा मतदान कुणा करणार? व्हा सावधान लोक हो, उभारुनी बाहो.
हा प्रश्न बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीला पडला की मतदान कुणा करणार, आणि म्हणूनच त्यांनी मतदानावर बहिष्कार घातला. निवडणूक जणू स्वयंवर, ज्या हाती देणे जीवनाची बागडोर, त्यासी लाभार्थी कसोटी सुंदर सावधपणे. उमेदवाराची कसोटी घेऊन मगच सावधपणे मतदान करा असं राष्ट्रसंत सांगतात. प्रकल्पग्रस्त आपल्या मागण्यांसाठी फिरले व त्यांना न्याय न मिळाल्याने अखेरीस त्यांनी मतदानावर बहिष्कार घातला. तेव्हा आपल्या हक्कासाठी मतदार जागृत झालाय असं यावरून म्हणावंसं वाटतंय. दर्यापूरहून अमोल कंटाळे यांचा हा रिपोर्ट. 4 दिवसाचा बडंतिणीने मतदानाचा हक्क बाजवला, तर नववधू वरांनीही शुभमंगल झाल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बाजवला. चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव बंड येथील रहिवासी मोहम्मद मुजम्मिल यांचा विवाह 18 एप्रिलला झाला. मतदान करून त्यांनी सहजीवनाची सुरुवात केली. अमरावतीच्या नवविवाहित जोडप्यांनीही मतदान करून सहजीवनाची सुरुवात केली. अमरावती लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिलला मतदान घेण्यात आलं. मतदात्यांनी उत्साहाने मतदान तर केलंच, याशिवाय शुभमंगल सावधान झालेल्या नवरदेव नवरीने देखील मतदानाला प्राधान्य दिलं. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव बंड येथील रहिवासी मोहम्मद मुजम्मिल यांचं 18 एप्रिल रोजी लग्न झालं. विवाह लागल्यानंतर नवरदेव नवरीने मतदान केलं. मोहम्मद मुजम्मिल हे नवरदेवाचं नाव असून मोहसिना बानो हे नवरीचं नाव आहे. या दोघांनीही जीवनाची सुरुवात मतदान करून केली. अमरावती मध्येही रश्मी गजानन खेडकर व अतुल तेजराम नानोटकर यांचा विवाह झाला. विवाह झाल्या त्यांनी मतदान केलं. रश्मी गजानन खेडकर यांचं अकोली रोडवरील शाळेमध्ये मत होतं, त्यांनी तिथे जाऊन मतदान केलं. तर अतुल नानोटकर हे अंबा विहार येथे राहतात, त्यांनी अस्मिता विद्यालयामध्ये मतदान केलं. नवरदेव नवरीने विवाहासारखा समारंभ जीवनातील महत्त्वपूर्ण समारंभ असताना मतदानाला प्राधान्य दिलं. यावरून मतदानाचं महत्त्व सर्वांनाच कळलं आहे असं दिसून येतं. 17व्या लोकसभेसाठी गुरुवारी मतदान घेण्यात आलं. उमेदवारांचं भाग्य पेटीबंद झालं आहे. सिटी न्यूजने शहरातील नेत्यांशी संवाद साधला. काँग्रेसच्या नेत्यांनी सिटी न्यूजला प्रतिक्रिया दिल्या आहेत. बघा, पहिल्या दिवसापासून महाआघाडीच्या उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, विविध महाआघाडीच्या उमेदवार नवनीतताई राणा यांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून, म्हणजे पहिल्या दिवसापासून आमचे नेते माजी आमदार रावसाहेबजी शेखावत यांनी पुढाकार घेतला. सर्व कार्यकर्त्यांना बोलवून त्यांना मंथन केलं. त्यांना सांगितलं की उमेदवार का झाले आणि आपल्याला का मतदान करायचं आहे. आमचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांचे हात बळकट करायचे आहे. अशोकराव चव्हाण आणि शरदराव पवार साहेब यांची हात बळकट करायचे आहे. आणि म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून आपण बघत असाल की तसं जर पाहिलं तर ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये आहे. एनसीपीच्या लोकांनी पुढाकार न घेता रावसाहेबांनी पुढाकार घेतला आणि प्रामुख्याने पहिल्या दिवसापासून फॉर्म भरण्यापासून ते आजपर्यंत अगदी सक्रिय 24 तासातले काही थोडेफार जे काही आपले जो काळ असतो तो वगळता कंटिन्यू आम्ही रावसाहेब शेखावत, मी आणि आमचे सर्व सहकारी पदाधिकारी हे काम प्रामाणिकपणे करीत आहोत. किंवा एक असा रिपोर्ट ऐकण्यात आला होता मधात 3-4 दिवसाआधी, विदर्भाच्या ज्या 11 जागा आहेत त्यापैकी 9 जागा येणार असा ग्रासरूटचा एक रिपोर्ट होता. 9 जागा आपल्या येथील असा एक रिपोर्ट आहे. अमरावतीची जागा सांगायचं झाल्यास इथे थेट लढत नवनीतताई राणा आणि आनंदरावजी अडसूळ यांच्यात आहे. वंचित आघाडी आणि बीएसपीचा जो उमेदवार आहे हे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. सांगितलं पाहिजे मी या ठिकाणी की असं कधी झालं नाही. पहिल्यांदा थेट लोकांना कळून चुकलं की हे दोन्ही उमेदवारांना कोणीतरी आपल्या पद्धतीने हँडल करत आहे. आणि म्हणूनच त्यांच्या नेत्यावर निष्ठा असलेल्या जनतेने सुद्धा यावेळेस नेत्यांची निष्ठा बाजूला ठेवून राष्ट्रीय धोरण म्हणून, राहुल गांधीचं धोरण म्हणून, शरद पवार साहेबांचं धोरण म्हणून त्यांनी काँग्रेसकडे वळले आणि पाना या चिन्हाकडे मोठ्या प्रमाणात हा वर्ग वळलेला आम्हाला दिसून आला. ओव्हरऑल सकाळपासून आम्ही माझ्या मतदारसंघात मी जाते, जिल्ह्याचं तर मी नाही सांगू शकत,
पण अमरावतीचं सांगायचं झालं सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही बाहेर पडलो आणि आत्ताच मी परतलो आहे. तर त्यातल्या त्यात एक चांगला प्रतिसाद आहे आणि मी असं म्हणेल की नवनीत भाभींनी जो महिलांशी जो एक संवाद साधला होता त्याचा सगळ्याच समाजातील महिलांचं त्यांना मतदान नक्कीच मिळेल चांगल्यापैकी. त्याचबरोबर जो मायनॉरिटी आहे मुस्लिम समाज आहे तिकडे सुद्धा आम्ही गेलो तर तिकडे फार प्रतिसाद चांगला वाटला. तुम्ही 43% सांगताय संध्याकाळपर्यंत. मला खात्री आहे की त्यांचं मतदान कमीत कमी 62-63% जायला काहीच अडचण नाही. त्यानंतर मग मसानगंज बेल्ट आहे, मग वडाळी आहे, त्यानंतर मग तपोवन भाग आहे, तिकडे देखील चांगलं मतदान झालेलं आहे. थोडंफार आता मी असं जर बोललो कुठल्या भागाचं तर ते योग्य होणार नाही. काही भागामध्ये थोडंसं कमी झालेलं आहे किंवा बरोबरीत सुटलेलं आहे. पण ओव्हरऑल मला असं वाटतंय की अमरावती माझा मतदारसंघ नवनीतताईंना लीड देईल याची मला खात्री आहे. काय वाटतं आपल्याला की तरी निवडणूक असल्यानंतर विजय नवनीतजी राणा यांचा होईल, महाआघाडीचा होईल की चुरशीची लढतमध्ये किंवा एखादं कोणतरी एक मताचा गठ्ठा पलीकडे जाणार आहे? काय सांगणार आहे? कॉन्टेस्ट आहे पण नक्कीच एक जे मी बघितलं ते नवनीत राणा त्यांनी केलेले 5 वर्षापासूनचे प्रयत्न आहेत. पण जो एक वर्ग, मग तो शेतकरी समाजाचा विषयच नाही, शेतकरी असो, तरुण असो, रोजगार नाही, नोकऱ्या नाही, हे जे प्रश्न होते ते भाजप सरकार, मोदी सरकार याच्याबद्दल लोकांची जी उदासीनता होती ती निश्चितच यांच्या पथ्यावर पडणार आहे. यांना फायदा होणार आहे. चपरशीपुरा निश्चितच त्यांना फायदा होणार. दादा, चपरशीपुरा मतदान केंद्रावर 13 नंबर शाळेमध्ये सकाळी नागरिकांचा कौल आणि त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की उमेदवारांची लिस्ट आहे त्याच्यामध्ये नवनीत राणासमोर म्हणजे कॅन्सलचं शिक्का दिसलेला आहे आणि मानकर नावाचे अपक्ष त्यांच्यासोबत सुद्धा कॅन्सल नावाचा शिक्का होता. काय सांगाल आपण? हे मला देखील लक्षात नाही आलं आणि ते मी तर काही ठिकाणी लोकांनी मग ते खूप ऑब्जेक्शन घेतलं. ते सर्वदूर मतदारसंघात होतं आणि ते जर कॅन्सल्ड जर असं असेल काही इलेक्शन कमिशनकडनं की दाखवण्याकरता किंवा एक उदाहरण म्हणून दाखवायचं की मतदान इकडे नका करू, इकडे करा किंवा काय वगैरे, तर जे प्रमुख कॅन्डिडेट आहेत रेसमधले कमीत कमी त्यांच्या समोर तरी करू नये. कॅन्डिडेट तर 30-35 होते त्यामुळे दुसरीकडे करता आलं असतं. त्यामुळे खूप लोकांमध्ये गैरसमज झाला. काही लोकांनी विचारलं की हे कॅन्सल्ड म्हणजे काय बटनच नाही आहे का? तर मला असं वाटतं असं व्हायला नको पाहिजे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे संयुक्त उमेदवार माननीय नवनीत राणा उभे आहेत. त्यांचा प्रचार खूप जोरात पूर्ण जिल्ह्यात प्रत्येक गावोगावात झालेला आहे. त्यांचे पती रवीजी राणा हे बडनेरा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांच्यासोबत त्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रचारसभा घेऊन खूप प्रचार केला. बरेचसे कामं त्यांनी 5 वर्षापासून समाजासाठी, गरीब जनतेसाठी, सगळ्यासाठी केले आहे. आज मतदान चांगल्या प्रकारे झालेलं आहे. सगळ्या ठिकाणी त्यांना भरघोस मतं मिळेल असं प्रयत्न आहे. आम्ही सगळ्यांनी, पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी एकजूट होऊन सगळ्यांनी कामं केलेली आहे. आता रिझल्ट लागल्यावर सगळ्यांना माहीत पडणारच आहे. परंतु आमच्या कामात या जे सोबत होते त्यांनी खूप महिन्याभरापासून प्रयत्न करून ते सीट कशी निवडून येईल त्यासाठी प्रयत्न केले आणि आम्हाला आशा आहे की चांगल्या मतांनी ही सीट निवडून येईल. आज मतदानाचा दिवस. आज सकाळी 5लाच मी उठलो. सगळ्या बूथ कमिटीवरील जे काही आमचे प्रतिनिधी होते रिपब्लिकन पक्षाचे त्यांच्याशी संपर्क साधला. सकाळपासून गर्दी बरीच होती. सगळ्यांना व्यवस्थित मतदान करण्यासाठी मी सल्ला दिला, इन्स्ट्रक्शन्स दिल्या. मी स्वतः ग्रामीण भागात गेलो. मी आशेगाव पूर्णाला गेलो, दळवडला गेलो, ईश्वरनाला गेलो. मी बऱ्याच ठिकाणची माहिती घेतली. आमचे हे सगळे कार्यकर्ते आज इथे हजर आहेत, ते सुद्धा बऱ्याच ठिकाणी गेलेत आणि जी माहिती मिळाली त्यावरून एक गोष्ट निश्चित आहे की पाना म्हणजे नवनीत भाभी हे तरी लाखाच्या मताधिकारी निवडून येतील. मतदानाचा हक्क बजावण्याचा राष्ट्रीय उत्सव
गुरुवारी पार पडला। अमरावती जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 35% मतदान झालं। अमरावती शहरात 37% मतदान दुपारी 1 वाजेपर्यंत झालं। अकोली येथील मनपा शाळेत चोख पोलीस बंदोबस्तासह शांततेत मतदान करण्यात आलं। साईबाबा विद्यालय, तखतमल गाडगेबाबा विद्यालय, नरसिम्हा विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, उर्दू असोसिएशन हायस्कूल या केंद्रांवर शांततेत मतदान पार पडलं। नरसिम्हा हायस्कूल येथे एका बाळंतिणीने येऊन मतदान केलं। बाळंतिणींनीही आपला मतदानाचा हक्क बजावला। कृतिका आनंद मालवीय या महिलेची डॉक्टर काळे यांच्या रुग्णालयात प्रसूती झाली। त्यांना गुरुवारी सुट्टी होताच डॉक्टर सागर धानोरकर, मिसेस धानोरकर यांच्यासह 4 दिवसाच्या बाळाला घेऊन त्या मतदान केंद्रावर आल्या व मतदान करून नंतरच घरी गेल्या। याबद्दल तेथील पोलिंग ऑफिसरने त्यांचं स्वागत केलं। याच केंद्रावर आमदार श्रीकांत देशपांडे यांनी मतदान केलं। सामान्य मतदाराप्रमाणे रांगेत उभं राहून त्यांनी मतदान केलं। राष्ट्राला नरेंद्र मोदींची गरज आहे, त्यामुळे संपूर्ण ताकद मोदींच्या मागे पर्यायाने अडसूळ या मतदारसंघात विजय होणार याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही। हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या टिळक हॉल येथे पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। अमरावती जिल्ह्यामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 48.74% इतकं मतदान झालं। नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मतदानाला दिला। मतदानासाठी सराफा बाजार देखील बंद ठेवण्यात आला। आपली दुकानं बंद ठेवून व्यावसायिकांनी मतदानाला प्रतिसाद दिला, मतदान केलं। माझं नाव अश्विनी दिनेश देव आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यामुळे मला या वोटिंगच्या याच्यात अधिकार मिळाला आहे, तर मी खूप खुश आहे की मला हा अधिकार प्राप्त झाल्यामुळे। सो आय एम हॅपी। माझं पण यावर्षी पहिल्यांदाच वोट केलं आहे मी। 2019ला 18ची पूर्ण झाली आहे, तर मला खूप छान वाटत आहे वोटिंग करून। 18 एप्रिल 1951 साली पहिली लोकसभा निवडणूक झाली। पहिल्या लोकसभा निवडणुकीची तारीख व 17व्या लोकसभा निवडणुकीची तारीख 18 एप्रिल असा योग 69 वर्षानंतर आलाय। 1951 साली पहिली लोकसभा निवडणूक झाली, तेव्हा 18 एप्रिल 1951 साली पंतप्रधान नेहरू यांच्या आदेशावरून गोदरेज कंपनीने 17 लाख मतपेट्या तयार केल्या होत्या। तो दिवस म्हणजे 18 एप्रिल। 1951 सालचा 18 एप्रिल तो आजही 18 एप्रिल आहे, हा एक योगायोग जुळून आला आहे। 18 एप्रिल 1859 मध्ये तात्या टोपे व दामोदर चाफेकर यांना इंग्रजांनी फाशी दिली, तर 18 एप्रिल 1612 मध्ये शाहजहाने मुमताज महलशी निकाह केला। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। बाळंतिणीने मतदानाचा हक्क सोडला नाही। सुतिका गृहातून सुटी झाल्यानंतर नवजात बाळासह मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं। नरसिम्हा हायस्कूल येथे या बाळंतिणीने मतदान केले। येथे मान्यवरांनीही मतदान केले। कोल्याचा शॉक लागून 35 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोडी येथे झाली। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक, व्हॉट्सअपवरही सिटी न्यूजच्या ताज्या घडामोडी बघू शकता। वेळ झाली आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 9403620111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा फक्त सिटी न्यूज।